हा टायटल पासून खूप जण आले असतील की 4,000 ते पण एका तासात. पण ह्यात मी फक्त फेक गोष्टी नाही सांगणार आहे. म्हणजे हे 4,000 भेटले, मग 1 तास काम केलं मग 4,000 भेटले. पण ते 4,000 कमवण्यामागची आणि त्या 1 तासाच्या मागची जी माझी 1 महिन्याची मेहनत आहे ना, ती यात आहे. त्यामुळे ज्यांना मेहनत करायची आहे, ज्यांना खरंच आहे ना, की आम्ही पण ती मेहनत करू आणि आम्ही पण कमवू, आम्हाला पण असे रिझल्ट हवे आहेत, त्यांनीच हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. बाकीच्यांनी प्लीज स्किप करा. कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना साईड हसल, एक साईड इन्कम हवंय. स्टुडंट्स असतील त्यांना स्टडी सोबत, म्हणजे आपल्या आई बाबांना थोडीफार मदत करायची आहे किंवा आपला कॉलेजचा खर्च काढायचा आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर जे जॉबला जातात त्यांच्यासाठी, ते जॉब करून एक पार्ट टाइम गोष्ट करून हे काम करू शकतात. आणि तिसरं म्हणजे हाऊसवाईफ, ज्या हाऊसवाईफ आहेत, घरात असतात, ज्या घरात कामं करतात, पण त्यांना दिवसभर थोडा असा 2 ते 3 तास मिळतात, ज्यात टीव्ही बघण्यापेक्षा, सिरियल्स बघण्यापेक्षा जर त्यांनी ह्यावर काम केलं तर तुम्हाला तुमच्या हातात हे पैसे खेळते मिळते. लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी आली तर तिचा मान अजून जास्त वाढतो. तर बघूया आता काय काय आहे, नक्की काय केलंय मी. तर तुम्ही बघितलात एका तासात 4,000. हे 4,000 ची इन्कम बिल्ड करण्यासाठी मला लागले ते म्हणजे डिजिटल स्किल्स. आता हे डिजिटल स्किल्स काय असतात ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला, त्यामुळे तो बघा. आणि ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी एक शॉर्टकट सांगते की डिजिटल स्किल्स हे अशा स्किल्स आहेत ज्या स्किल्स आज खरंच खूप गरजेचे आहेत. आज तुम्ही इंस्टाग्राम खोलल्यावर तुम्हाला दिसतं की व्हिडिओ एडिटर्सची गरज आहे, सोशल मीडिया मॅनेजरची गरज आहे. आज खूप सारे पोस्ट असे आहेत ज्याच्यासाठी स्किल्स लागतात. मी स्वतः एक इंजिनियर डिग्री होल्डर आहे. जेव्हा मी इंटरव्ह्यूला बसले तेव्हा माझ्याकडे डिग्री कोणी नाही बघितली. मला फक्त हे विचारलं तुझ्याकडे स्किल्स काय. आज मोठमोठ्या कंपनी, मायक्रोसॉफ्ट असतील किंवा अमेझॉन, गुगल सारख्या कंपनी सुद्धा AI स्किल्स ज्यांच्याकडे आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स ज्यांच्याकडे आहेत, त्यांना जास्त हे करते, प्रिफर करते. नायका, फ्लिपकार्ट, त्याच्यानंतर ज्या पण ब्युटी ब्रँड्स आहेत त्या व्हिडिओ एडिटर्सला हायर करतात किंवा सोशल मीडिया मॅनेजर्सला हायर करतात. आज जेवढे कंटेंट क्रिएटर्स मोठे मोठे ज्यांचे पेजेस खूप चांगले ग्रो झाले, ते काय स्वतः ते पेजेस ग्रो करत नाही, ते पेजेस हँडल केले जातात बाय सोशल मीडिया मॅनेजर. आणि त्या मॅनेजरला जसे कंटेंट क्रिएटर, त्याला दिवसभर बसायची गरज नाही. तो 2 ते 3 तास त्याचं काम करतो. 5 दिवसाचं काम त्याचं, तो ते करतो. फक्त शेड्यूल करायच्या पोस्ट, DM ला रिप्लाय. हा, पण हे करायला पण स्किल्स लागतात हो. नाहीतर म्हणाल फक्त DM पोस्ट करायचे आहेत, शेड्यूल करायचं, ते काय आम्ही पण करू. नाही, त्यासाठी स्किल्स लागतात. आज लिंक्डइन इतकं वाढतंय की लोक लिंक्डइन साठी हायर करतात. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना, तर हे सगळे स्क्रीनशॉट मी इथे टाकते की हे सगळे माझ्या इंस्टाग्रामवर तरी फीड अशा येतात. तर तुमच्या इंस्टाग्रामवर काय येत नाही, कारण तुम्हाला माहितीच नाहीये की ह्या पोस्ट सुद्धा असतात. तर माझी जर्नी सुरू झाली ही इंजिनिअरिंग नंतर. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला स्वतःला जसा जॉब हवा होता तसा मिळाला नाही. जॉबसाठी खूप खस्ते खाल्ले. ज्यांना मिळाले त्यांना 20,000 22,000ची सॅलरी, आणि मला तेवढ्यात माहिती होतं की मला हे मिळणार, म्हणजे माझी स्वप्न ह्यात पूर्ण होणार नाही. आणि त्यानंतर म्हणून माझा एक हे झाला की आपण साईड हसल एक ट्राय करूया, जी जेन्युइन असेल आणि ज्यातून आपल्याला पैसे मिळते, ज्यावर काम करून, ज्यावर शिकून आपल्याला आपलं फ्युचर सिक्युअर करता येईल. तर त्यासाठी म्हणून मी ह्या प्लॅटफॉर्मवर आले. या प्लॅटफॉर्मचं नाव आहे आय डिजिटलप्रेन्युअर. फाउंडर आहेत आशुतोष प्रतिहास, ज्यांना PM मोदी यांनी स्वतःहून त्यांच्या इनॉग्रेशनसाठी बोलवलेलं. त्यानंतर जेव्हा त्यांचा शपथविधी होता त्यासाठी आशुतोष सर गेले होते. त्यानंतर आशुतोष सरांचे 2 YouTube चॅनल आहेत जे खूप चांगल्या फॉलोअर्सने आहेत, तुम्ही त्यांना सर्च करू शकता. त्यानंतर त्यांचं एक इंस्टाग्राम अकाउंट, एक कंपनीचं इंस्टाग्राम अकाउंट, तेही त्यांनी वाढवलंय. त्यामुळे अशा माणसाने ज्याने 5 वर्ष 100 करोडची कंपनी नेली, त्याच कंपनीत मी आज काम करते. मग आता हे आलं कसं, तर जेव्हा मी साईड हसल शोधत होते तेव्हा मी रिसर्च चालू केला आणि त्या रिसर्चमध्ये मला ही साईट कळली. मी गव्हर्नमेंट रजिस्टर आहे का ते चेक केलं, त्यांचे रिझल्ट पाहिले, त्यांचे सगळे वेबिनार सेशन्स अटेंड केले आणि त्यानंतरच हे पाऊल उचललं की हा बाबा,
मी ह्यात सुरुवात करणार. आता खूप जणांचा प्रश्न येईल की हे फ्री आहे का? तर नाही, हे फ्री नाही. आजकाल कोणतीच गोष्ट तुम्हाला फ्री मिळत नाही, पाणी सुद्धा नाही. आता इथे तुम्हाला तुमच्यावर इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्टमेंट कराल ना, तेव्हाच तुम्हाला जाऊन तुमचे रिटर्न्स मिळतील. जसं आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि जेव्हा त्याची प्राइस वाढते तेव्हा आपल्याला फायदा होतो, तसंच जर आपण स्वतःवर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे रिझल्ट्स आपणच आपल्याला फ्युचरमध्ये देऊ शकतो. आणि मी सुद्धा तेच केलं. मी माझ्यावर स्वतःवर इन्व्हेस्ट केला आणि डिजिटल स्किल्स शिकायचं ठरवलं. आता हे इन्व्हेस्टमेंट कशाला? तर ह्या इन्व्हेस्टमेंटने मला सेशन्स मिळाले, वेबिनार्स मिळाले, आशुतोष प्रतिहास यांचं मेंटरशिप मिळालं. त्यानंतर इथे 24/7 तुम्हाला सपोर्ट अवेलेबल आहे. एक मेंटर तुम्हाला अलॉट केला जातो, एक मॅनेजर, जो तुम्ही कधीही कॉल करा तुम्हाला बोलताना मदतीला तत्पर असतो. आता माझे जे मेंटर आहेत, माझे जे मॅनेजर आहेत, ते आहे करण मेहरा सर, हु इज लाईक, त्यांच्याकडे तुम्हाला जरी तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल, तुम्हाला काही कळत नसेल ना, तर दे हॅव द बेस्ट सोल्युशन. ते तुम्हाला सांगतील तुम्ही तुमचे गोल्स कसे सेट केले पाहिजे, तुम्ही तुमचा माइंडसेट कसा बदलला पाहिजे. कारण संपूर्ण खेळ हा माइंडसेटचा आहे. जर माइंडसेटमध्ये आपल्या असेल ना की मी हे करणार, तर ते होतच. आज या प्लॅटफॉर्मवर असे रिझल्ट आहेत. आता मी हे जर म्हणाले की त्या मॅमने 4 करोड कमवले, आता काय 4 करोड हे पॉसिबल तरी आहे काय? खोटं सांगतात असं बोलणारे लोक सुद्धा आहेत. पण ते 4 करोडच्या मागे त्यांनी 4 वर्ष मेहनत केली, 12-12 तास घालवले, हे कोणाला नाही दिसणार. आणि आता सुद्धा जी 4,000ची मेहनत आहे, ती 4,000ची मेहनत करायला मला 1 महिना पाठी कन्सिस्टंट राहावं लागलं, स्किल शिकाव्या लागला. त्या स्किलच्या जोरावर मी ते 1 तासात कमवले. मग अजूनही जे व्हिडिओ बघतायत आणि जे खरंच ज्यांना करायचं ना, त्यांनी या पुढचा व्हिडिओ बघा. ज्यांना असं वाटत असेल इन्व्हेस्टमेंट काय करायची, इन्व्हेस्टमेंट करून कोण मोठं झालंय, आपण पैसा वाया, हे वाया, ते वाया, होईल का नाही, ते होईल का नाही, मी करेन का नाही, हे ज्यांच्यात असेल स्किप द व्हिडिओ. हा, तर आता तुम्ही जेवढे उरलात त्या सगळ्यांना मी सांगते की आता ही खरी स्टेप आहे. एनरोल केल्यानंतर मी स्किल्स शिकायला सुरुवात केली. मला गायडन्स भेटलं प्रॉपर. त्यानंतर डिजिटल स्किल्स शिकून आता ह्यात सगळ्या स्किल्स आहेत. मी घेतला होता प्रीमियम प्रो पॅकेज, जो होता 22,000चा. हा, 22,000. पण ते 22,000त मला चक्क 4 लाखाचं सेशन्स मिळाले. असे सेशन्स जे लोक बाहेर 1-1 लाख रुपये देऊन 1-1 तासाचे शिकतात. ठीक आहे, असे सेशन्स मला इथे मिळाले. त्यानंतर आता एआयचे टूल्स येत आहेत, एआयचे वेगवेगळे स्किल्स या प्लॅटफॉर्मवर येतात आणि ते मला प्रीमियम प्लस असल्यामुळे, मी टॉपचं पॅकेज घेतल्यामुळे मला त्याचा ऍक्सेस खूप पटकन मिळतं. त्यानंतर मला इथे 48+ स्किल्स मिळाल्या आणि त्या स्किल्सपैकी 3 स्किल्स, एक आहे सोशल मीडिया मॅनेजर, दुसरी आहे प्रिंट ऑन डिमांड आणि तिसरी आहे कम्युनिकेशन स्किल्स, ज्याच्यामुळे आज मी बोलते ना. आता इतकं चांगलं जे माझं बोलणं आहे, ऑफकोर्स ते माझ्या आधीपासून होतं, पण त्याला कम्युनिकेशन स्किल्सचे जे सर्टिफिकेट आणि कम्युनिकेशन स्किल्स मध्ये काय बोललं पाहिजे, जे मी आज युट्यूब ग्रो करते, तर युट्यूब स्किल्स, जे मी आज इंस्टाग्राम ग्रो करते, तर इंस्टाग्राम स्किल्स, हे सगळं मी आज तिथून शिकले आणि म्हणून मी ग्रो करते. आज फक्त आणि फक्त 15 व्हिडिओजमध्ये, 15ही नाही, माझे 13च व्हिडिओज आहेत जे लॉंग आहेत आणि त्या लॉंग व्हिडिओमध्ये मी 113 सबस्क्रायबर्स पेक्षाही जास्त गाठले. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब नक्की करा, कारण माझ्या चॅनलवर सगळ्या प्रकारच्या स्किल्सची माहिती जी मी शिकते ते मी समोरच्याला सांगते. कारण मला असं वाटतं ज्ञान वाटल्याने संपत नाही, ते वाढतं. शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग चालू करू शकता, तुम्ही दुसऱ्याला सर्व्हिस देऊ शकता, तुम्ही स्वतःची एजन्सी बनवू शकता, बिझनेस बनवू शकता. त्यानंतर झाल्या 3 गोष्टी, म्हणजे ह्या 3 वेज आहेत तुम्ही कमवू शकता. जर मी प्रिंट ऑन डिमांड करते म्हणजे मी ऑनलाईन बिझनेस टार्गेट करते, मी ई-कॉमर्स टार्गेट करते आणि त्याचे व्हिडिओज लवकर येतील, कारण त्यावर मी काम करते आणि त्यातून किती इन्कम मिळेल, काय होईल, ते सगळंही मी या चॅनलवर सांगते. त्यामुळे सांगते मी, हा चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर हे 3 वे झाले आणि आता 4था वे जो सर्वात इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग.
आज भारतात 90% जास्त लोक म्हणतात की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे अपॉर्च्युनिटी नाही, पण आम्हाला नेटफ्लिक्स वर वेब सिरीज बघायला, इंस्टाग्राम स्क्रोल करायला खूप टाइम आहे, पण स्वतःवर इन्व्हेस्ट करायला पैसे नाहीत, स्वतःवर स्वतःवर खर्च करायला टाइम नाही. आम्ही दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करायला 8-8, 9-9 तास राबतो, पण स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला आम्ही 1 ते 2 तास पण दिवसातून काढू शकत नाही. ही आजची रियालिटी. आणि आज तेच लोक पुढे आहेत जे 1 तास 2 तास स्वतःसाठी काढून स्वतःसाठी स्किल शिकतायत, त्या स्किल्सवर काम करतायत. आज इंस्टाग्राम खोललं ना की असे दिसतात सबस्क्रायबर्स. अरे बाबा, 8-8 वर्षाची मुलं जॉब करतायत, AI स्किल्स शिकून AI टूल्स, AI एजंट्स बनवतात, फ्रीलान्सिंग करतायत, फिरतायत, आणि आम्ही 20-22 वर्षाचे जाऊ दे तरी आम्ही करत नाही. मग आता पुढचा डिसिजन मी सांगते. आता जितके लोक थांबले असतील त्या सगळ्यांना सांगते की हे तुम्ही कसं करू शकता. तर तुम्हालाही जर यात एनरोल करायचं असेल आणि पुढची माहिती की यात कसं डिटेल काम केलं जातं, यात ॲफिलिएट मार्केटिंग कशी केली जाते, ॲफिलिएट मार्केटिंग मधून कमिशन कसं मिळालं जातं, तर असे खूप प्लॅटफॉर्म आहेत, पण ते ॲफिलिएट मार्केटिंगचं कमिशन खूप कमी देतात. आता ही मार्केटिंग म्हणजे चिपकू मार्केटिंग नाही की बाबा घे ना, नाही. जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही घ्या. तुम्हाला जर स्वतःचे स्वप्न पूर्ण नाही करायचे, तुम्हाला जर स्वतःचं साईड इन्कम जनरेट नाही करायचं, नका करू. ज्यांना करायचंय त्यांनी या ऑलवेज वेलकम. तुम्ही हे करू शकता. माझी पर्सनल मेंटरशिप, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला पर्सनली मिळेल. मी तुम्हाला हेल्प करेन. तुम्हाला एक मॅनेजर अपॉइंट होईल. तुम्हाला 24/7 सपोर्ट मिळेल त्या कंपनीचा. तुम्हाला आशुतोष प्रतिहस सरांचे सेशन्स अटेंड करता येईल. तर आता असे खूप जण असतील जे स्टुडंट्स आहेत आणि त्यांना एवढे पैसे परवडणार नाही, हे मला मान्य आहे. त्यासाठी वेगवेगळे पॅकेजेस आहेत, खूप कमीवाले पॅकेजेस आहेत. त्यातूनही तुम्ही सुरुवात करून तुमची अर्निंग चालू करू शकता आणि त्या अर्निंग मधून नंतर तुम्ही या मोठ्या पॅकेजला. असं नाही की मी केलं म्हणून तुम्हाला हे मोठं पॅकेज करायला हवं, असं काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या स्टार्टिंगनुसार, तुमच्या बोलतात ना, तुम्हाला जेवढं परवडेल त्यानुसार तुम्ही छोट्यापासून सुरुवात करून मोठ्यापर्यंत येऊ शकता. पण गोष्ट ही आहे की एक राईट प्लॅटफॉर्म, एक राईट गायडन्स आणि एक बरोबर व्यक्ती तुमचं आयुष्य पलटू शकते. जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकता. आणि जर तुम्हाला हे करायचं असेल तर माझा हा नंबर देते. हा नंबर कॉलिंग साठी नाहीये. या नंबरवर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन की काय असतं नक्की, यात काम काय करायचंय, इथे कोणत्या स्किल्स शिकवल्या जातात, त्या स्किलचा फायदा काय. गव्हर्नमेंट रजिस्टर वेबसाईट आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही MCA वेबसाईटवर जाऊन या iDigitalPreneurs व्हेरीफाय स्टेटस चेक करू शकता. याला अवॉर्ड्स भेटलेले आहेत ते चेक करू शकता. कोण कसे रिझल्ट काढताय हे चेक करू शकता. आणि जर तुम्हाला हे कंटिन्यू करायचं असेल तर हा नंबर माझा आहे स्क्रीनवर, त्यावर मला मेसेज करा स्किल्स, आणि मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन. तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित कळेपर्यंत काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं सांगितलं जाईल. आणि ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा, इथे पण लाईक करा, आणि मग माझ्या व्हॉट्सअपला येऊन मला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करून ठेवा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.